पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 18 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 18व्या श्लोकामध्ये आपण ब्रह्म आणि सृष्टी यांच्यामध्ये जो भेद आहे, या भेदावर मायेने आवरण घातल्यामुळे ब्रह्म जे विकृत रूपाने दिसू लागलं, याविषयी आपण इतक्या दिवस अभ्यास करत होतो। या श्लोकाच्या द्वारे आपण हा अभ्यास केलेला आहे। आता आपण 19 क्रमांकाचा श्लोक पाहणार आहोत। या ग्रंथाचा हेतू हृदयातील सर्व संशय संपविणे असा आहे, आणि खरं तर हृदयातील सगळे संशय संपविणे हाच परमार्थाचा हेतू आहे। परमार्थ म्हणजे हृदयातील सर्व संशय भ्रम नाहीसे करणे म्हणजेच परमार्थ। बाकी परमार्थ म्हणजे काही नाही। काय करायचं आणि काय करायचं नाही याच्यामध्ये अख्खा जगतभर गोंधळ आहे। त्यामुळे करण्याचा विषय खरं तर वेदांतामध्ये अजिबातच नाही आहे। म्हणजे काही करायचंच नाही असं नाही आहे, काही नाही करायचं असंही नाही आहे, किंवा काय हेच करायचं आहे किंवा तेच करायचं असं काही नाही आहे। ते आपापल्या अधिकारानुरूप साधन तर प्रत्येकाला करणेच आहे। पण काही लोक माझ्या वाक्यांचा काहीतरी वेगळाच अर्थ काढतात आणि मग तसंच बाकीच्या लोकांना बोलतात, किंवा माझं म्हणण्यापेक्षा वेदांतामध्ये जे लिहिलं आहे की काही करणे नाही, म्हणजे लोक असं समजते काहीच करायचं नाही। आपल्याला काहीच करायचं नाही हे आपला परमार्थ नव्हे। सिद्ध पुरुषाच्या स्थितीमध्ये काही न करणे असा विषय असतो, परंतु सिद्ध दशेला जाईपर्यंत काही करणे नाही हा शब्द सुद्धा उच्चारणे योग्य नाही। वेदांत मार्गामध्ये सुद्धा काहीतरी करणे आहेच साधनांमध्ये, फक्त ते साधन काय आहे हे आपापल्या अधिकारानुरूप आपल्याला करावं लागतं। आपला अधिकार काय हे बरेच वेळा आपल्याला कळत नाही। कधी कधी आपण नको त्या उच्च साधनांचा स्वीकार करतो, कधी कधी नकळतपणे कनिष्ठ साधनांचा स्वीकार करतो, आणि आपण मध्ये कुठेतरी असतो। असं बऱ्याच वेळा होतंच। तर हा काय की एक प्रयोगच आहे, प्रयोगच असल्यासारखा आहे। परंतु साधनातीत होण्यासाठी साधन करणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला अनुरूप योग्य असलेलं साधन करत राहिल्यानेच आपण याच्यातून बाहेर पडणार आहे। विचार हे सर्वोत्कृष्ट साधन आहे। विचाराच्याच द्वारे आपल्याला या दुष्ट चक्रातून बाहेर पडता येणं शक्य आहे। म्हणून आपला विचार या दिशेने जाण्यासाठी जे काही गरजेचं दुसरं साधन असेल ते पण आपल्याला करायलाच लागेल। कारण की विचार हा प्रत्येकाचा एका विशिष्ट दिशेने जाऊ शकत नाही। जेव्हा आपण विचार करायला लागतो प्रयत्नपूर्वक किंवा सहज, तेव्हा तो विचार बरोबर योग्य दिशेनेच जाईल असं काही सांगता येत नाही। योग्य आणि अयोग्य हे आपल्याला कळत नाही, म्हणजे याला योग्य दिशा म्हणायची का नाही हे काही सांगता येत नाही। आपल्याला जरी बरेच वेळा असं वाटतं की योग्य विचार सुरू आहे, मनाला बरं वाटलं, बुद्धीला बरं वाटलं की आपल्याला वाटतं की योग्य विचार सुरू आहे, आणि मनाला आणि बुद्धीला टोचलं की आपल्याला वाटतं चुकीचा विचार करतोय आपण। त्यामुळे योग्य अयोग्य हे सगळं कळण्यासाठीच आपल्याला शास्त्राने योग्य अशा सद्गुरूंची गरज असते। योग्य शास्त्र हाती लागणं आणि योग्य मार्गदर्शक भेटणं हे जगामध्ये अत्यंत कठीण आहे। परंतु भगवंताच्या कृपेने आपणा सर्वांना असं योग्य शास्त्र आणि योग्य मार्गदर्शक लाभोत की ज्यांच्याकरून आपल्याला या हृदयातील सर्व संशयाचा नाश करण्यासाठी मदत होत, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या या दृग्दृश्य विवेक या ग्रंथातील
19 क्रमांकाच्या श्लोकाकडे वळतो. अत्राप्या वृत्तीनाशेन विभाती ब्रह्म सर्गयोः भेदस्तयोर्विकार स्यात् सर्गे न ब्रह्मणी क्वचित. असा हा श्लोक आहे. थोडा हळूहळू पुढून सांगितला, पद्य असलं तरी गद्य रूपाने सांगितला. अत्रप्या वृत्तीनाशेन विभाती ब्रह्म सर्गयोः भेदस्तयोर्विकार स्यात् सर्गे न ब्रह्मणी क्वचित. असा श्लोक आहे. या श्लोकातील सगळ्या शब्दांचा सरळ सरळ एकत्रित अर्थ अशा प्रकारे जो ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये भेद आहे, हा भेद जो झाकलेला आहे, तो झाकलेला भेद जेव्हा दूर होतो म्हणजे नष्ट होतो, नाशेने म्हणजे नष्ट होणे, नष्ट होतो, तेव्हा काय कळतं, त्याचा परिणाम म्हणजे हा भेद स्पष्ट झाला. म्हणजे काय कळणार आहे, पूर्वी ब्रह्म विकृत रूपाने भासत होतं, ते आता विकृत रूपाने भासणार नाही. सर्गेण ब्रह्मणी क्वचित म्हणजे त्या ब्रह्मामध्ये सृष्टी तीळमात्र नाही, ब्रह्मामध्ये सृष्टीचा लवलेश नाही. आता हा सरळ सरळ अर्थ आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केलाय, ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये भेद आहे, पण तो भेद लक्षात येत नाही, त्या भेदावरच आवरण आहे, तो भेदच झाकला गेलेला आहे आणि म्हणून ब्रह्म हे विकृत रूपाने भासू लागलेले आहे. जग म्हणजे ब्रह्म रूपाने नाही, ब्रह्म म्हणजे जग रूपाने माहीत नाही. जग आहे का ब्रह्म आहे हा गोंधळ आहे, देव आहे का जग आहे हा गोंधळ आहे, जगातला एखादा भाग देव आहे का पूर्ण जगच देव आहे हा गोंधळ आहे. हा जो गोंधळ निर्माण झाला आणि ही जी पळापळ जगामध्ये सुरू आहे, याला कारणच मुळात त्या भेदावर असलेलं आवरण आहे. म्हणून त्या भेदावर असलेल्या आवरणाचा नाश करणे हाच हेतू आपला या परमार्थाचा आहे. अत्राप्या वृत्तीनाशेन विभाती ब्रह्म सर्गयो. विभाती म्हणजे प्रकाशमान होणे, प्रकाशन होणे, कळणे, जाणीव होणे. विभाती म्हणजे त्या एखाद्या विषयाचं ज्ञान होणे किंवा कळणे, पटणे किंवा त्या विषयावर प्रकाश पडणे. ब्रह्म आणि सर्गयो, ब्रह्म सर्गयो म्हणजे ब्रह्म आणि सर्ग म्हणजे सृष्टी यांच्यावर प्रकाश पडणे म्हणजे हे नक्की काय हे कळणे. भेद जेव्हा आपल्याला लक्षात येतो तेव्हा दोन्ही पदार्थ नीट कळावे लागतात. हा पदार्थ आणि हा पदार्थ, ज्या दोन पदार्थामध्ये भेद आहे ते दोन्ही पदार्थ स्पष्ट व्हावे लागतात. म्हणजे विभाती ब्रह्म सर्गयो म्हणजे ते दोन्ही पदार्थ स्पष्ट होणे. अत्र अप्य असा तो शब्द आहे. वृत्तीनाशेनं, तर हा अत्र अप्य आणि त्या ठिकाणी आ शब्द आहे म्हणजे आवृत्त झालेला, आवृत्त जो आहे त्याचा नाश होणे असा त्यातला अर्थ आहे. कारण तो जोडून शब्द असल्यामुळे आपल्याला वाचताना लक्षात येत नाही, आपण संस्कृतचे एवढे काही अभ्यासक नाही, परंतु त्या शब्दांमध्ये ते शब्द एकत्र जोडलेले आहेत सगळे. त्याचे असं जर आपण फोड करत गेलो व्यवस्थितपणे तर त्या शब्दामध्ये एक आवृत्ती किंवा आवृत्त असा शब्द आहे आणि नाशेनं असा शब्द आहे. म्हणजे आवृत्त नाशेनं म्हणजे आवरणाचा नाश असा त्याचा अर्थ होतो. तर पहिल्या श्लोकाच्या पहिल्या भागामध्ये आवरणाचा नाश करणे असा भाग आहे, आवरणाचा नाश होणे असा भाग आहे. म्हणजे आवरणाचा नाश केल्याने किंवा आवरणाचा नाश झाला तर. अत्र अप्य आवृत्त नाशेन म्हणजे जर कोणी या आवरणाचा म्हणजे या भेदावर असलेल्या आवरणाचा नाश करेल तर विभाती ब्रह्म सर्गयो म्हणजे ब्रह्म आणि सृष्टी हे स्पष्ट होतील. आता ब्रह्म आणि सृष्टी स्पष्ट होईल का, ब्रह्म स्पष्ट होईल का, ब्रह्म आणि सृष्टी यामधला भेद स्पष्ट होईल. तर इथे ब्रह्म आणि सृष्टी स्पष्ट होईल असं सरळ सरळ दिसतंय, विभाती ब्रह्म सर्गयो. पण त्याचा आपण थोडासा असा पण अर्थ करू शकतो की ब्रह्म आणि सृष्टी यांच्यामधला भेद स्पष्ट होईल, हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की ब्रह्म स्पष्ट होईल आणि सृष्टी पण स्पष्ट होईल. म्हणजे कसंही म्हटलं तरी अर्थ एकच आहे, कारण की दोघांमधला भेद स्पष्ट झाला म्हणजे दोघं स्पष्ट झाले.
किंवा दोघं स्पष्ट झाले म्हणजे दोघातला भेद स्पष्ट झाला. दोघातला भेद स्पष्ट झाला म्हटलं काय, किंवा ब्रह्म स्पष्ट झालं आणि सृष्टी स्पष्ट झाली असं म्हटलं काय. कारण दोघे जरी वेगवेगळेपणाने स्पष्ट झाले म्हणजे त्यांतला भेद स्पष्ट झालेला आहे. आणि दोघातला भेद स्पष्ट झालाय असं म्हटलं तरी सुद्धा दोघे आपल्याला माहीत झालेत, म्हणजे ब्रह्म पण कळलं आणि सृष्टी पण व्यवस्थित कळली असाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे दोघांमधून अर्थ तोच निघतो. तर ब्रह्म आणि सृष्टी यांमधला भेद स्पष्ट होईल जर ते आवरण गेलं तर. कारण आवरण गेल्यानंतर जे झाकलेलं असतं ते स्पष्ट होणार आहे. जे झाकलेलं असतं त्याच्यावरचं झाकण जर काढलं तर जे झाकलंय तेच स्पष्ट होणार. मग झाकलं काय होतं, दोघांमधला भेद झाकला होता. मग दोघांना भेद जर झाकला असेल तर आवरण घालवल्यानंतर त्या दोघांतला भेद स्पष्ट होईल, असा त्याचा पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ आहे. त्याचा आपल्याला विचार करणे आहे. आता हे आवरण कसं घालवायचं हे इथे काही सांगितलेलं नाही. झाल्यानंतर आवरण गेलं तर असा इथे विषय, म्हणजे आवरण घालवलं कोणीतरी तर असं होणार आहे. म्हणजे सृष्टी आणि ब्रह्म यामधील भेद स्पष्ट होणार आहे, म्हणजे सृष्टी आणि ब्रह्म कळणार आहे. हे या श्लोकातील पहिल्या चरणामधून आपल्याला कळत आहे. पण आवरण घालवायचं कसं हा मात्र काही विषय इथे दिसत नाहीये. आवरण आणि नाश, आवरणाचा नाश करायला पाहिजे तर आवरण कुठे आहे याचा पण विचार करावा लागेल. जरी या ठिकाणी स्पष्ट केलेलं नसलं तरी आपण त्याचा थोडा तरी विचार करणारच आहोत. आवरण कुठे आहे, आवरण कशावर आहे, आवरण नक्की कुठं होतं याचा आपल्याला विचार करावा लागेल. आवरण कोणाचं आहे, आवरण ही एक शक्ती आहे हे आपल्याला माहित आहे. ही शक्ती मायेची आहे, म्हणजे अज्ञानाची आहे. तर मायेची ही शक्ती आहे, कारण ब्रह्म आणि सर्ग असा शब्द आल्यामुळे माया. तर ही शक्ती जी आहे ती मायेची शक्ती आहे. ती मायेची शक्ती असल्यामुळे त्या शक्तीचा नाश करायचा. आता जी मायेची शक्ती आहे तिचा नाश करणं एवढं सोपं नाही, कारण ती शक्ती अशी कोणाची तरी नाही. आपण साधारण माणसाची शक्तीचा नाश करणं अवघड असतं, तर मायेची शक्ती नाश करणं म्हणजे तसं पाहिलं तर अवघडच आहे. आणि म्हणून तर एवढा पंचायत झाली आहे, एवढा मोठा गोंधळ जगामध्ये जो आहे तो काय, कारण की ती शक्ती कोणाची आहे, मायेची. म्हणून एखादा असं म्हणू शकत नाही हा चला आपण आता दृग्दृश्यचा अभ्यास केला आणि झालं आपलं काम, आवरून गेलं, असं म्हणू शकत नाहीये. रात्रंदिवस जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हाच विचार पाहिजे. क्षणा करा हाच विचार, तरावया पार भव सिंधू. तुम्ही म्हणाल नाही का आपलं शुक्रवारी ऐकायचं, रविवारी ऐकायचं, बाकीच्या वेळेस एन्जॉय करायचं, सगळं मस्त इकडे तिकडे फिरायचं, टाइमपास करायचा, गोवतावळ्यात गुतायचं. अशांचं कोणाचंही ह्या मार्गामध्ये काही होणार नाही आहे. कुठल्या तरी भ्रमात राहू नका, वय तुमचं संपत चाललंय. आपला नियम असा आहे की क्षणा करा हाच विचार, तरावया पार भवसिंधू. म्हणून फक्त जर 1 तास ऐकल्यानंतर विचार येत असेल आणि हा तास संपल्यानंतर एखादा तास विचार येत असेल, एखादा दिवस विचार येत असेल तर काही होणार नाहीये. काही लोक मग म्हणतात आता काही कठीण वाटत आहे त्यामुळे पुढच्या जन्मात बघू. पुढच्या जन्मात झालं तर मग पुढच्या जन्माचं कोण घेऊन बसलाय, पुढच्या जन्माची गॅरंटी नाही. पुढचा जन्म मनुष्य मिळत नाही, मनुष्य जन्म होणार नाही. पुढचा जन्म जो आहे तो जरी तुमचं पुण्य अधिक ठरलं तर कुठल्या तरी स्वर्गलोकात जाल, त्याच्यानंतर गटांगळ्या खाल्ल्या की पुन्हा खाली आला तर मृत्यूलोकात आलं तरी मनुष्य जन्म मिळत नाही, कारण ते पाप पुण्य समसमान होणं फार अवघड असतं. कारण पुन्हा मनुष्याचा ध्येय मिळणं फारच कठीण आहे. म्हणून खरं तर आपल्याकडे एक क्षणही वेळ नाहीये, आपल्याकडे एक क्षणही वेळ नाहीये. प्रत्येक क्षणाला आपल्याला हाच विचार करणे आहे, विचार करणे आहे, काम नाही आहे काही. एकदा म्हटलं हातोडा घेऊन ह्या लोखंडाला ठोकत राहा, घाव घालत राहायच्यावर, आणि एक क्षणही थांबू नको, तर ते जमेल लगेच. कारण की ते माहीत आहे कसं, ते दिसतं कसं करायचं काय करायचं. पण हा विचार करणं जरा अवघड आहे, कारण विचार आपण कंटिन्यू सारखाच सततच नाही करू शकत, नाही का. घणाचे घाव घालायचे झाले लोखंडावर तरी सुद्धा त्याला सुद्धा एका वेळेनंतर थकतोच मनुष्य, नाही का. तसं विचारात तर जास्त लवकर थकतो. म्हणून याला वेगळ्या पद्धती आहेत, साधनं जी आहेत आपल्याकडे वेगवेगळी, त्या साधनांचा अवलंब करायला पाहिजे. साधनं का करायची असतात माहिती आहे, विचार जो आहे तो आपण सारखा नाही करू शकत, सारखा विचार करता येणं शक्य नाही. म्हणून साधनं बदलली पाहिजेत. साधनं बदलली पण त्या साधनांद्वारे विचारच झाला पाहिजे, किंवा त्या विचाराला पोषक असलेलं साधन पाहिजे, म्हणजे अडचण येत नाही.
जास्तीत जास्त वेळ काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. पण विचार जास्त वेळ होऊ शकत नाही. मग काय करायला पाहिजे? साधन करायला पाहिजे. मग कुठलं साधन करायला पाहिजे? तीर्थयात्रा. विचाराला पोषक झालं पाहिजे. ते असं साधन करून उपयोग नाही की जे विचाराला पोषकच होणार नाही, फक्त त्याने पुण्य वाढेल किंवा पापाचा नाश होईल. असं साधन करून करत बसण्यात अर्थ नाही. म्हणजे ते करू नये असं नाही. एखाद्याला वाटलं ते करायला काही हरकत नाही, त्याने काही वाईट नाही काही, पण त्याच्यातच रममाण झालं तर काही खरं नाही. साधन जे आहे ते साधन असं पाहिजे की ज्या साधनाने विचार, या मार्गातला, या अभ्यासाचा विचार वाढला पाहिजे, दृढ झाला पाहिजे किंवा त्याची वृद्धी झाली पाहिजे, तर ते साधन चालतं. नाही तर आम्ही खूप साधन करतो, असे कपडे घालतो, माळ घालतो, कंद लावतो, वारी करतो, तीर्थयात्रा करतो, पण विचाराला काही पोषकच होत नाही. मग त्याचा काही उपयोग नाही. उलट विचार भलत्याच दिशेने जातो, मग काय त्याचा उपयोग नाही. तर आवरणाचा जर नाश करायचा असेल तर काय पाहिजे? आपल्याकडे आवरणाचा शोध घेतला पाहिजे. आवरणाचा शोध घेतला पाहिजे म्हणजे आवरण कोणाचं आहे? तर आवरण मायेचं आहे. माया ही भयंकर मोठी शक्ती आहे. तिची ही शक्ती आहे, एक शक्ती आहे. विक्षेप तर तिचा भयंकरच आहे. विक्षेपानं तर किती जण लोळवतील ते सांगू शकत नाही. आवरण नाश करायचं, इथं विक्षेप नाश करायला सांगितलंय काय? त्यामुळे विक्षेप नाशाचा आता इथे विषयच नाहीये. का आधी येऊन गेलाय का विक्षेप नाशाचा? नाही, श्लोकामध्ये विक्षेप नाशाचा आलाय का विषय? नाही, विक्षेप नाशाचा विषय नाही आहे ते. इथे फक्त आवरण नाशाचा आहे. पण तरी मी चिंतनात सांगत असेल विक्षेप नाश, तो लोक विक्षेप नाशाचा खूप विचार करतात. जवळजवळ 99% लोक विक्षेप नाशासाठी झटतात. 99% वेदांतामध्ये सुद्धा विक्षेप नाशासाठी प्रयत्न चालू आहे जगाचा. योग्य का अयोग्य हा फार मोठा वादाचा विषय आहे. काय? फार मोठा वादाचा विषय आहे. असो, त्यामुळे त्याच्याकडे आपण आता सध्या जात नाही. आपला विषय काय आहे? आवरण नाश. कारण इथे आवृत्त हा शब्द आहे आणि नाश असा शब्द आहे. म्हणजे आवरणाचा नाश असा शब्द आहे. आणि आवरण घातलंय तर कशावर घातलंय हे पण सांगून दिलंय. समष्टीने कशावर आवरण आहे, वेष्टीने कशावर आवरण हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरच आवरण घातलं पाहिजे, दुसरं आवरण घालून उपयोग नाहीये, नाही का? म्हणजे हे सगळे विषय ते स्पष्टच आहेत. त्यामुळे एखादा जर म्हणाला की मी आवरणाचा नाश करतोय, पण कुठल्या, असा प्रश्न येतो, नाही का? तर हे आवरण जे आहे ती मायेची शक्ती आहे. मायेची शक्ती जी ब्रह्म आणि सृष्टी यांच्या भेदावर आवरण घालते. म्हणजेच आपण वेष्टीने सुद्धा विचार केला होता. आत्मा आणि देह यांच्यावर आवरण घालते, किंवा त्याला कुटस्थ आणि शरीर, 3 शरीर किंवा 4 शरीर यांच्यावर आवरण घालते. कारण थोडासा शास्त्रीय भाषेमध्ये कुटस्थ असा शब्द येतो, आत्मा असा सुद्धा शब्द येतो. त्यामुळे आत्मा म्हणा किंवा कुटस्थ, माया ही भयंकर असल्यामुळे तिची शक्ती बलाढ्य असणार यात काही नवल नाही. पण तिच्या शक्तीशी जर झुंजायचं असेल तर आपल्या अंगात काय पाहिजे? बळ पाहिजे. अंगात बळ कसलं पाहिजे? तर त्याला विचाराचं बळ पाहिजे. म्हणजे विचाराचं तप अंगात पाहिजे. विचाराच्या तपाने काय होतं? विवेक, आणि विवेकातून वैराग्य येतं. आणि वैराग्य आलं की त्या वैराग्यातून हे आपल्याला कामाला येतं. म्हणजे वैराग्यातूनच ते ज्ञान किंवा तो बोध टिकू शकतो. नाहीतर हा बोध टिकत नाही. आवरण साधारण आवरण नसल्यामुळे साधारणपणे सहजच त्याला दुर्लक्षित करून आपण या बोधापर्यंत जाऊ शकणार नाही. म्हणून जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हाच विचार करायला पाहिजे. काम कुठलंही करत असलो तरी सुद्धा काहींना असं वाटू शकतं की आम्ही करतो काम करत असताना, किंवा आम्ही घोताळ्यात गुंतलेला असताना सुद्धा, आमच्या प्रपंचात गुंतलेला असताना सुद्धा आम्ही हाच विचार करतो, असं वाटत असेल. खरंच असेल चांगली गोष्ट. पण नसेल तर कधीतरी आठवतं म्हटल्यानंतर मग काही उपयोग नाही. हे काही कधीतरी आठवून तिला त्या मायेला संपवता येणं शक्य नाही. मायेच्या आवरणाला संपवलं म्हणजे मायेचा जीव गेल्यासारखंच. मायेला जर संपवायचं असेल तर आवरणाचा नाश करायला पाहिजे. आवरणाचा नाश झाला की विक्षेपाचा नाशची गरज नाही पडत. कळतं पुढे काय करायचं. पण आवरण नाश हा गरजेचा आहे. आवरण नाश होण्यासाठी आपल्याला प्रयत्न आपला गरजेचा आहे.
आपला प्रयत्न पाहिजे. आपल्या प्रयत्नाशिवाय काही होणार नाही. आयतं काही होणार नाही. आयतं काही होणार नाही. देव येणार नाही, साधू येणार नाही, कोणी येणार नाही. शास्त्र कृपा, सद्गुरु कृपा, ईश्वर कृपा, ह्या सगळ्या कृपा ज्या आहेत ह्या आयत्या मिळतच नाहीत. आपोआप होतच नाही काही. म्हणजे एखादा म्हटला नाही माझी आता देवा फार श्रद्धा आहे आणि आता मी मस्त बसून राहतो, सगळं होणार कामाला, आपण काही होणार नाही. असं होणारच नाही. काय करावं लागेल? प्रयत्न करावा लागेल आपल्याला. प्रयत्न कसला प्रयत्न करावा लागेल? चुकीच्या दिशेने नाही, चुकीचा विचार नाही, योग्य विचार, योग्य विचारासाठी पोषक साधन. हा झाला आपला क्रम. अशा क्रमाने जर आपण गेलो तर आपला काहीतरी फायदा होईल. तर बऱ्यापैकी आपण सगळेच लोक, सगळेच जण योग्य साधन करत असतात, अधिक विचारही करत असतात. त्यामुळे काही एवढी अडचण नाही आहे. पण तरीसुद्धा आपण जर कुठे चुकत असू, आपण जर कुठे कमी पडत असू, तर आपल्याला ते साधन वाढवलं पाहिजे. त्या विचाराची वृद्धी कशी होईल याचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी योग्य शास्त्र हातात घेऊन त्या शास्त्राचा पुन्हा पुन्हा अभ्यास करायला पाहिजे. नुसते ज्ञानेश्वरीचे 10 ओव्या वाचल्या, 100 ओव्या वाचल्या, आरती केली देवाची, संपला अभ्यास, असलं काही याने काम होणार नाही. ते फक्त एक व्रत आहे. ते व्रत म्हणून आपण करतो. मी अनेक वेळा सगळ्यांना सांगत असतो की ज्ञानेश्वरी वाचन करणं नियमाने, हे मी सर्वांना सांगत असतो, लहान्यापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनाच. पण ते फक्त व्रत म्हणून करतो आपण, तो अभ्यास म्हणून करत नाही. ज्ञानेश्वरी वाचायची नाही किंवा वाचली नाही असा दिवस गेला नाही पाहिजे. पण ते काय आहे? ते व्रत आहे आपलं. गळ्यात माळ घातली हे व्रत आहे. ते काय आपल्याला गळ्यात माळ घातली म्हणजे लगेच विचार जागृत झाला, मुक्त झाला, असं होणार नाहीये. गंध लावला, बुक्का लावला, माळ घातली गळ्यामध्ये, धोतर शर्ट घातलं म्हणजे मुक्त नाही होणार आहे. ज्ञानेश्वरी वाचली तरी मुक्त नाही होणार आहे. कारण ज्ञानेश्वरी वाचणारे असे हजारो लोक, लाखो लोक आहेत, लाखो काय करोडो लोक असतील जे ज्ञानेश्वरी वाचतात, श्रीमद भगवद्गीता वाचतात, म्हणजे ते मुक्त होत नाहीत. मुक्त होण्यासाठी आपल्याला विचार लागतो, योग्य विशिष्ट दिशेने जावं लागतं. मग आपण जे करतोय हे फक्त काय आहे? ते जे करतो ते फक्त व्रत म्हणून करतो. अभ्यास करावाच लागेल. ज्ञानेश्वरीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो नंतर. म्हणजे आपण एक व्रत म्हणून एवढे ओव्या वाचल्या हे ठीक आहे, पण त्याचा अभ्यास पण करायला पाहिजे. पण ज्ञानेश्वरी ही लगेच कळत नाही, ज्ञानेश्वरीतला अर्थ कळत नाही. म्हणून मग त्याला जे पोषक, त्या अभ्यासाला पोषक असलेले जे काही आपल्याला बाकीचे ग्रंथ आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे. त्या ग्रंथामध्ये बारकाईने त्याचा विचार करायला पाहिजे. मग तो जर आपण करत राहिलो तर ह्या आवरण नाशाचा प्रश्न येणार आहे. अधिक हे सगळं कितीही साधन केलं, खूप साधन केलं, खूप कष्ट केले, वर्षानुवर्ष. जसं एखादा मनुष्य स्वयंपाक करण्यासाठी किती कष्ट करतो, किती वेळ लागतो स्वयंपाक करायला. स्वयंपाक जर एखाद्याला करायचा असेल तर किती वेळ लागते? चांगली प्रॅक्टिस आहे धरलं तरी 4 माणसाचा स्वयंपाक, समजा 4 माणसाचा स्वयंपाक करायला त्याला किती वेळ लागते? 1 तास तरी लागतो है ना. 1 तास लागतो. आता 1 तासाचा जो स्वयंपाक केला तो स्वयंपाक आपल्याला नासायचा आहे आणि त्याच्यात समजा आपण पालीने गरळ घातली म्हणजे विष टाकलं तर किती सेकंद लागतात? 1च सेकंद लागतो. म्हणजे 1 तासाचा याचे कष्ट किती तासात संपतात? तास नाही लागत त्याला, सेकंद लागतात. बरं 1 तास कष्ट आपण तर असे फक्त स्वयंपाक करण्याचे धरतोय. तो जो स्वयंपाक केला जातो त्यासाठी चपाती भाकरी असेल तर ते जे असतं त्याचं पहिलं दळण करावं लागतं. ते चक्कीमधून त्याचा आटा तयार करावा लागतो है ना. त्याच्या आधी त्याला पाखडावं लागतं, त्याच्या आधी त्याच्यातले खडे काढावे लागतात, त्याच्या आधी त्याला मागे मागे गेलं तर किती कष्ट आहेत, तेव्हा ते बनलंय. आपण 1 तास बघतो, तो फक्त तो गॅसवरचा 1 तास बघतोय आपण. गॅसच्या आधी त्या स्त्रियांना ते दळण करावं लागतं. नंतर मग त्याच्यातलं बरेच आहे ना, त्याला दळण केल्यानंतर मग गिरणीत न्यावं लागतं, पीठ काढावं लागतं त्याचं. ते सगळ्या जर विचार केला तर त्याला 1 तास नाही लागलेला करा, खूप तास गेलेत त्याच्यामध्ये. वर्किंग आवर्स म्हणतात त्याला, मॅन पॉवर अँड वर्किंग आवर्स. किती घालवलेत आपल्याला विचार नाही करू शकत. ते जेवण आपण बनवतो ना, आपल्याला फार मस्त वाटतं जेवण असं झालंय तसं झालंय म्हणायला, चांगलं झालंय वाईट झालंय आपण म्हणतो ना, म्हणजे सगळेच माझे सगळं आपण सगळे म्हणतो. पण त्याच्या मागचे जे कष्ट असतात ते खूप असतात है ना, खूप असतं कष्ट त्याच्यामध्ये. पण त्याचा नाश करायचा असेल तर क्षण लागतोय, एका क्षणात नाश होतो नाही का.
तसं हे जे आपण साधन करतोय आणि हे जे तप करतोय हे सगळं तयार करायला खूप दिवस जातात, वर्षानुवर्ष जन्मोजन्मी आपण हे केलंय, पण हे संपवायला वेळ झाला लागतो. कमी एका क्षणात संपतंय सगळं, एका क्षणात याचा नाश होऊन जातो सगळ्याचा. आणि मायेला तेच पाहिजे. मायेला काय पाहिजे? तेच पाहिजे. तिचं काम आहे ते. ती अशी काय, मग तिने असं का करावं? तिचं काम आहे ते, ड्युटी आहे तिची ती. तुम्ही जर म्हटले अग्नी भाजतोच का, अग्नीने भाजायला नाही पाहिजे, सूर्याने तापायला नाही पाहिजे. आता 12 वाजता जर डोक्यावर सूर्य आला आणि एखाद्याचं डोकं जर टक्कल पडलेलं असेल आणि तो जर विषुववृत्तावरच उभा राहिला, म्हणजे नागपूर भागामध्ये दुपारच्या 12 वाजता, आता त्याचं डोकं तापणार का नाही? मग आता अशा डोकं तापल्यानंतर त्याने जर त्या सूर्याला शिव्या द्यायला सुरुवात केली तर काय उपयोग आहे? सूर्याला शिव्या देऊन उपयोग काय? आणि तो म्हटला हा सूर्याला कळतच नाही का, असं जर म्हटलं तर उपयोग काय? सूर्याचं काम आहे ते, त्याचं जे काम आहे ते तो करणारच. पाण्याचं काम आहे ते पाणी करेल, अग्नीचं जे काम आहे ते अग्नी करेल. तसं मायेचं जे काम आहे ती करणारच आहे. तिचं काम आहे आवरण आणि विक्षेप, ती करतेच. तिला बदलू नाही शकत आपण. अग्नीला आपण बदलू शकत नाही का? बदलू शकतो. आणि बदललं तर चुकलं कोणाचं? आपलं चुकलं. म्हणजे आपल्याला प्रत्येक क्षणाला ती माया जी आहे ती हेच बघणार की ह्याचं आवरण कसं टिकून राहील, ह्याचा विक्षेप कसा टिकून राहील, हेच ती बघणार आहे. सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. तर आपण जेवढं काही तप करू, अनंत जन्म जे तप करू, ते संपवायला फार थोडी वेळ लागते. 6 महिने अभ्यास करायचा, 6 महिन्यानंतर मुलाची परीक्षा असते, 6 महिने. आता हा मुलगा रोज शाळेत जातो, व्यवस्थित सगळं करतो, सगळं नीटनेटकं आहे, सगळं व्यवस्थित आहे, आणि परीक्षेची तारीख आली त्याच दिवशी आजारी पडला, बेडवर आहे. मग नंतर मास्तरला म्हटलं की मी सगळं तर होतो व्यवस्थित माझं, आता काय मला करा पास. मास्तर म्हणून तू पेपरच दिलेला नाहीये, नाही का, तू पेपरलाच आला नाहीस, तू वर्षभर किंवा 6 महिने काय केलं याला काही किंमतच नाही ना. ऐन परीक्षेच्या वेळेस तू काय केलंस? ऐन परीक्षेच्या वेळेस घरी गेला आणि बाकीचं बस शाळेतच आहे. त्याच्याऐवजी एखादा बाकीचे एकही दिवस शाळेत आला नाही पण परीक्षेलाच आला बरोबर, तरी पास होईल कदाचित. पण हा सगळं करून पाणी फेरलं तर काय करणार, नाही का. तर परीक्षा जी असते, आपण जे परमार्थ करतो, लोकांना असं वाटतं आम्ही दर गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी, अमक्या दिवशी तमक्या दिवशी परमार्थाचं हे साधन करतो, पण ज्या दिवशी परीक्षेची वेळ असते त्या दिवशी फेल होतो. फेल्युअर कधी असतो, फेल कधी जातो? ज्या दिवशी परीक्षेची वेळ असते तेव्हाच बरोबर चुकतो. माया म्हणते बरं झालं, मग हा परत साधन करतो, मग त्याला परत वाटतं हा आपण करतोय, बरं आपलं चाललंय बरोबर व्यवस्थित, पण ते सगळं आधीचं गेलेलं असतं पाण्यात, आहे की नाही. तर खूप साधन करून ते साठवलं, ती शक्ती जी आहे ती साठवली तरी ती शक्ती अनेक कारणाने नष्ट होत असते. म्हणजे त्या आवरणाला नाशण्यासाठी, आवरणाचा नाश करण्यासाठी जी आपल्यामध्ये शक्ती लागते तिच्या विरुद्ध शक्ती लागेल ना. जसं अग्नीला विझवायचं असेल तर एक तर वारा पाहिजे तेवढाच प्रबळ, नाहीतर तेवढंच प्रबळ पाणी पाहिजे, नाहीतर तेवढंच प्रबळ पृथ्वी पाहिजे, नाहीतर तेवढंच प्रबळ आकाश पाहिजे, नाही का. कुठलं तरी दुसरं तत्व पाहिजे की जे त्याला खाऊन टाकेल, आहे की नाही. पण तेवढं प्रबळ लागतं. तसंच ही जी आवरण शक्ती आहे मायेची, तिला संपवण्यासाठी तेवढंच प्रबळ दुसरी शक्ती पाहिजे. तर ही जी शक्ती आहे ही विचार या तपामध्ये ती आहे, विचारामध्ये आहे, म्हणजे आपण जे साधनं करणार त्याच्यामध्ये ती आहे, पण ती आपली नष्ट होते. विचार जो आहे तो विचार इतका, एक विचार माणसाचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करतो. व्यवहारामध्ये व्यावहारिक भाग काय असतो, एखाद्याचा एक विचार जो असतो तो अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करतो का नाही. म्हणजे त्याच्या क्रिया, स्थूल क्रिया सगळं उद्ध्वस्त होतं अख्खं आयुष्य. हे जर होऊ शकतं, म्हणजे त्या एका विचारामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तर हा एकच विचार जो आहे तो जर चुकीचा झाला तो आपले सगळे तपश्चर्या नष्ट करू शकतो. काय करू शकतो? त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहेच. विचारामध्ये जेवढं तारण्याचं सामर्थ्य आहे तेवढंच विचारामध्ये नाश करण्याचं, संपवण्याचं सामर्थ्य आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते परमार्थामध्ये, उत्तर शास्त्रामध्ये, काय संप्रदायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तप. काय महत्त्वाची गोष्ट आहे? तप. ज्ञानदेवांनी संप्रदायाच्या लक्षणामध्ये योग्य संप्रदाय उपासिली असं जे 18व्या अध्यायात सांगितलंय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे. एक तर तप पाहिजे शरीरामध्ये. आता हे तप कसं तयार होईल? आपण महाराजांचं काही तप दिसत नाही. महाराज तर मस्त एन्जॉय करताना दिसत आहेत, खातात पितात, इकडे तिकडे फिरतात. मग आमचं आपल्याला तर काय त्यांच्यासारखं राहायला काय हरकत आहे असं एखादा म्हणू शकतो. म्हणजे माझ्याकडे पाहून नाही, कुठल्या एखाद्या व्यक्तीकडे पाहून असं म्हणू शकतो
पण त्याची गोष्ट निराळी असते. तो कुठल्या अवस्थेला आहे, आपण कुठल्या अवस्थेला आहोत. जर समान अवस्था असेल तर ठीक आहे, पण नसेल तर मग काय. म्हणून आपल्याला दुसऱ्याचा विचार करून जमत नाही, आपला विचार करायला पाहिजे की आपल्या अंगात काय तप आहे. मग तपाचे अनेक प्रकार शास्त्रात सांगितलेत. तुम्हाला जे तप वाढवायचे ते वाढवा, पण उत्कृष्ट तप असतं विचाराचं. विचार तप हे उत्कृष्ट आहे, मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असतो. कारण उपनिषदामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की विचार हे तप सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून विचार तप वाढलं पाहिजे, त्यासाठी साधनं करायला पाहिजे. आपला आधीच विषय झाला. दुसरी गोष्ट असते की श्रद्धा, तिसरी गोष्ट असते श्रवण इच्छा, आणि चौथी गोष्ट असते अनिंदा. अशी 4 लक्षणं प्रमुख सांगितलेली. तर ह्याच्यातलं कुठेही गडबड केली तर आपलं सगळी शक्ती नष्ट झालेली असते, आपल्याला दिसायला दिसते, पण उपयोग काही नसतो. तर अनिंदा, ईश्वर, शास्त्र आणि सद्गुरू यांची कुठल्याही परिस्थितीत निंदा करणे, कुठल्याही परिस्थितीत निंदा करणे हे आपल्या तपाला, आपल्या शक्तीला नाश करणार आहे. अलग लक्षात. या तिघांची कुठल्याही परिस्थितीत निंदा करणं योग्य नाही. पण माया जी आहे ही अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करेल की ह्या तिघांवरही तुम्हाला निंदा करायची पाळी आणणार. ती कामच आहे तिचं, ते काहीतरी करेल ती. पण निंदा तरी करायला येईल, अश्रद्धा तरी निर्माण करील, किंवा आपली जी श्रवण इच्छा आहे ती तरी लोपवेल. काहीतरी करेल, पण श्रवण इच्छा लोपून टाकेल, श्रवण करावंच वाटणार नाही. म्हणजे आपण जसं तुम्ही आता श्रवण करताय, म्हणजे काहीतरी होईल की तुम्हाला श्रवण करताच येणार नाही. काय होईल सांगता येत नाही. कोणाचं बारसं निघेल, लग्न निघेल, 10वा निघेल, मैत निघेल, का तुम्हीच आजारी पडाल, का दुसरंच कोणी आजारी पडेल. काय होईल सांगू शकत नाही. काय होईल माहित नाही, पण ते होणार नाही. ते तिचं काम आहे, तिची ती ड्युटी आहे, ती करणार आहे. तुम्ही काय करता हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या हातात काय, आमच्या हातात काय नाही. ते आता सगळं प्रारब्धाचा खेळ सुरू आहे. प्रारब्धाचा खेळ नाही हा. प्रारब्धाचा खेळ फक्त साधूला असतो. आपल्याला स्वप्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वप्रयत्न आहे. प्रारब्धाचा एक अंश आपल्या हातात आहे. तो प्रयत्नपूर्वक आपल्याला हे हाणून पाडावं लागतं आणि जावं लागतं पुढे. प्रयत्नच करावं लागतं. ते हे दैव इथे कामाला येत नाही. माझ्या प्रारब्धात असेल तर मी येईलच ऐकायला, असलं कोणीतरी कल्पना करून बसला असेल. माझ्या प्रारब्धात असेल तर मी ज्ञानेश्वरी वाचीनच की, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं काही होणार नाहीये. इथे प्रयत्न लागतोच. प्रयत्नच करणे आहे. कुठलंही साधन असू दे, त्यात प्रयत्नच आहे. कुठलंही साधन. तर तिचं काम ती करणार, तुमचं काम तुम्हाला करणे आहे. अश्रद्धा चालत नाही. एक क्षण जरी श्रद्धा, सेकंदाची श्रद्धा, किती तुम्ही 20 वर्ष ऐकलं, काही लोक 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असं ऐकतात. सद्गुरूला शरण, काही 2 वर्ष, 3 वर्ष सद्गुरूच्या सानिध्यात आता म्हणतात की सद्गुरू म्हणजे माझे कोण जगातला नंबर 1च आहे, देवच आहे मोठा, जगातला ह्याच्यापेक्षा देव कुठला असूच शकत नाही असं लोकांना वाटायला लागतं. 2 वर्षात, 1 वर्षात सद्गुरूकडे जातात, एखादा सद्गुरू करतात आणि त्या सद्गुरूला शरण राहतात आणि त्यांना असं वाटू लागतं की त्रिलोकामध्ये माझा सद्गुरू म्हणजे कोण आहे, प्रमुख आहे, सर्वस्व आहे, सगळं काही आहे. आणि काहीतरी गडबड होते, काहीतरी होतं आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात आता ह्या माणसाचं तोंड आयुष्यभरच नाही बघायचं आपण. काय होतं माहित नाही, काही होतं, काय होईल सांगू शकत नाही. प्रत्येकासाठी भिन्न भिन्न आहे, सगळ्यांसाठी समान नाही. पण काय होतं, भाव तयार होतो आणि मग आयुष्यभर तोंडच नाही बघायचं असं होतं. काही 2 वर्ष करतं, काही 3 वर्ष, काही 20 वर्ष, काही 25 वर्ष, काही मी असे उदाहरणं आहेत आपल्याकडे इतिहासामध्ये. आपल्याकडे म्हणजे इतिहास, अनेक महाराज, अनेक सिद्धपुरुष यांच्या संबंधित असलेले अनेक साधक यांचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा तुम्हाला कळलं कोणाकडून तरी, तो अभ्यासच आहे, तर तुम्हाला असं लक्षात येईल की अख्खं आयुष्य एखाद्याने ते साधू सोबत काढले आणि फार शेवटच्या क्षणाला अश्रद्धा निर्माण करून गायब झाले आणि संपलं सगळं. म्हणून किती आपण तप केलं याच्यापेक्षा नाश झाला तर सगळं. म्हणून खरं तर साधू संतांचे जे अभंग आहे त्याच्यामध्ये जे विनवणीचे अभंग असतात किंवा प्रार्थनापर अभंग असतात, त्याच्यामध्ये ह्या अशा मागण्या मागितल्या जातात की तुम्ही मला श्रद्धा ढासळली नाही पाहिजे, श्रद्धा ढासळली नाही पाहिजे. कारण अश्रद्धादनश्च संशय आत्मा विनश्यती असा श्लोक आहे. अज्ञश्चा आहे ना, असा काहीतरी श्लोक आहे ना, अज्ञश्चा का अश्रद्धा नश, पहिल्या 5-6 अध्यायामध्ये कुठेतरी आहे श्रीमद्. हा नाही तो नाही. अश्रद्धा जर असेल तर त्याचं सगळं संशय आत्मा विनश्य, संशय तयार होऊन तोचा विनाश होतो असं सांगण्यात आलेलं आहे.
ऐके जया प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. असं त्या श्लोकावरच्या ओव्यामध्ये ज्ञानदेवाने अर्थ सांगितलेला आहे. तर तिथे अश्रद्धा जी आहे ती एकदा का झाली की विषय संपला. मग संपल्या, तो दिसू देत नाही तर न दिसू, तो येऊ दे नाही तर नाही येऊ दे, त्याचा विषय संपलेला असतो. दिसायला दिसू देत नाही तर नाही दिसू देत. अश्रद्धा, जितके कष्ट केले, जितकं काही तप कमवलं ते एका शंकेने, एका अश्रद्धेने घालवलेलं असतं, एका निंदेने घालवलेलं असतं. एक निंदा, एक अश्रद्धा, ही सगळं संपून टाक. श्रवण इच्छा संपली की संपायचं, आपलं काहीतरी गडबड झाली. श्रवण हुकलं की संपायचं, आपण काहीतरी कुठंतरी गडबड झाली. कुठून गडबड झाली, काय झाली माहित नाही, ते तिचं काम आहे, ती करते ते काय कळूनच देत नाही. आपल्याला वाटतं बरोबरच आहे, आपल्याला वाटतं काय नाही, बरोबर चाललंय, सगळं व्यवस्थित आहे. तिने काम केलेलं असतं तिची हीच खासियत आहे की सगळं वाटोळं करायचं, पण वाटोळं झालं हे कळूच द्यायचं नाही. तिचं काम काय, ती काय करते, ती म्हणजे माया. वाटोळं झालेलं कळू देत नाही आणि आपल्याला वाटतं बरोबर चाललंय, सगळं व्यवस्थित सुरू आहे. तर हिला म्हणतात माया. म्हणजे ती तशी भयानक आहे की नाही. तर आपल्याला जर त्या आवरणाचा नाश करायचा असेल तर आपल्यात शक्ती पाहिजे. ही शक्ती म्हणजे कुठून येणार, काय ही शक्ती म्हणजे? शक्ती म्हणजे तुम्ही काही 2 भाकरी जास्त खाल्ल्या म्हणजे ती शक्ती येणार नाहीये. तर ही शक्ती म्हणजे काय हे कळलं पाहिजे ना. त्या आवरणाचा नाश करण्यासाठी जी शक्ती लागते ती येते कशी, कुठून येते आणि कशी नाश पावते, त्याचा नाश करायला ती टपलेली कशी आहे. आणि इतिहासामध्ये इतके उदाहरण आहेत. जगाला काय चांगलं दिसतं, जगाला काय बरं वाटतं, ह्याला काहीही किंमत नसते परमार्थामध्ये. परमार्थामध्ये भगवंताच्या दृष्टीने विचार केला जातो. भगवंताच्या दृष्टीने काय होणार तो महत्वाचा विषय. जग काय म्हणतं याला जगात किंमत आहे, परमार्थात नाही. परमार्थात कशाला किंमत आहे? परमार्थामध्ये शास्त्र काय म्हणतं त्याला किंमत आहे, किंवा सिद्ध महापुरुष काय म्हणतात त्याला किंमत आहे. जग काय म्हणतं याला परमार्थात अजिबात किंमत नाहीये, कारण की जग मुळात परमार्थात मान्यच नाही. तुम्हाला तर जगातच राहायचे ना, मग राहा ना, तुम्हाला कोणी अडवलंय? मायेचे तुम्ही काबिल आहात. ज्याला जगाशी घेणं देणं आहे त्याला भगवंताशी घेणं देणं नसतं कधीच. एक क्षण जरी आपला विचार जगाच्या दृष्टीने होत असेल तर आपल्याला भगवंत फार दूर आहे. जगाचा विचार ज्या दिवशी संपत जातो, मला जगाशी काही घेणं देणं नाही म्हणायचं नाही, धोंडं नाही, जेव्हा तो भाव नष्ट होत जातो, म्हणजे काय आपण जगाच्या विरुद्ध चाललो नाहीये. जगाच्या विरुद्ध का जगाच्या बरोबरीने हा विषयच नाही. इथे कुठला विषय? कोणी निंदा, कोणी वंदा. आपला हेतू एकच आहे. हेतू काय? हेतू एकच आहे, स्वहित. मग स्वहित कशात आहे? स्वहित आवरण नाशामध्ये. आवरणाचा नाश जर करायचा असेल तर आपल्याला त्या आवरणाच्या नाशासाठी अंगात शक्ती निर्माण करायला लागेल. आपल्यामध्ये शक्ती पाहिजे. अवघड आहे, सोपं नाही. ही शक्ती निर्माण करणं अवघड आहे. ती शक्ती कुठे राहते? स्थूल शरीरात निर्माण करायची आहे का सूक्ष्म शरीरात निर्माण करायची आहे का जीवावर निर्माण करायची आहे का कुठे निर्माण करायची हे कळायला पाहिजे. स्थूल शरीर एकदम बळकट असेल म्हणजे ती शक्ती असते असं नाहीये. आणि असं जर असतं तर तरुण माणसालाच मग खरा तर त्या बोधाचा उपयोग झाला असता, पण त्याचा काही संबंध नाहीये. इथे तरुण आहे का म्हातारा आहे, लहान आहे का मोठा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, ब्राह्मण आहे का शूद्र आहे, असा विचारच नाही इथे. यांचं काम नाहीये ते. स्थूल शरीराचा संबंध नाहीये. सूक्ष्म शरीरामध्ये असलं तर बुद्धी धरतो. काय धरतो? धरलंच तर कुठलं धरतो? बुद्धी. त्या बुद्धीमध्ये ती शक्ती लागते, बुद्धीमध्ये बळ लागतं, वीर लागतो, धैर्य लागतं. कशासाठी? धैर्य अनेक प्रकारचं असतं. एकदम वाहणारा रस्ता मी सहज ओलांडून जाऊ शकतो, हे सुद्धा काय लागतं? ह्याला सुद्धा काय लागतं? धैर्य लागतं. पण काही काही ना ते धैर्य नसतं. मग नसलं तरी चालेल, त्याचा इकडे काही उपयोग नाहीये. काय तुम्हाला एवढंसं साधं काम येत नाही होय असं एखादं जर म्हटलं तर त्या धैर्याची गरज नसते. इकडे वेगळं धैर्य लागतं. इकडे कुठलं धैर्य लागतं? वेगवेगळ्या प्रकारचे धैर्यशास्त्र सांगितले. धीरता आहे, तामसी धैर्य, राजसी धैर्य, सात्विक धैर्य. त्यातल्या त्यात सात्विक धैर्य जतन करायला लागतं. सात्विक जे काही आहे ते सगळं जतन करावं लागतं. पण सात्विक जतन करण्याचा जो अभ्यास सांगण्यात आलेला आहे तो शुद्ध सत्वाकडे जाण्यासाठी आहे.
म्हणून सात्विकता जतन करताना शुद्ध सत्वाचा हेतू पाहिजे. सात्विकता जतन करताना लोक भ्रमिष्ट झालेत आणि सात्विकताच जतन करू लागलेत. पण सात्विकता जतन करताना हा हेतू लक्षात पाहिजे की आपल्याला शुद्ध सत्वाकडे जायचं. आणि शुद्ध सत्वाकडे कसं जायचं ही मात्र एक कला आहे. त्यासाठी सद्गुरूची गरज असते. म्हणजे काय नक्की कसं जायचंय, कारण आपला प्रत्येक क्षण, आपलं प्रत्येक जगणं जे आहे हे आपल्याला शुद्ध सत्वाकडे घेऊन जाणारं पाहिजे. पण आधी काय पाहिजे मग? सत्व पाहिजे. सत्व अंगात सत्व पाहिजे. रज तम चालत नाही. एखादा वेळेला मी तमतून शुद्ध सत्वाकडे जाईल, ठीक आहे चालेल. जर खरंच तुझ्यामध्ये डेअरिंग असेल तर तू तममधून सुद्धा सत्वात शुद्ध सत्वात जाऊ शकतो. एखाद्या वेळेला नाही मी तमतून आधी सत्वात जाईल मग शुद्ध सत्वात, चालेल. एखाद्या वेळेला मी रजमधून डायरेक्ट शुद्ध सत्वात जाईल, चालेल. पण हेतू काय? तुम्ही क्रमाने वर जा, म्हणजे तम रज सत्व आणि शुद्ध सत्वाकडे जा, किंवा एकदमच शुद्ध सत्वाकडे जा, पण शुद्ध सत्वाकडे जावंच लागतं. वेदांत मार्ग जो आहे तो शुद्ध सत्वाकडे घेऊन जाणारा मार्ग, आणि शुद्ध सत्वामध्येच ती शक्ती असते. शरीरामध्ये निर्माण होणारं जे शुद्ध सत्व आहे ते शुद्ध सत्व या आवरणाचा नाश करू शकतं. ते शुद्ध सत्व जे आहे ते कुठे राहतं? स्थूल देहावर राहत नाही. स्थूल देहावर राहू शकतं, पण स्थूल देहात त्याला निर्माण करता येत नाही. स्थूल देहामध्ये बदल केल्याने त्या शुद्ध सत्वाची निर्मिती होते, असं डायरेक्ट होत नाही. इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्षपणे होऊ शकेल, पण प्रत्यक्ष असा कुठलाच उपाय नाहीये की जो स्थूल शरीरामध्ये केलेल्या बदलाने शुद्ध सत्वाकडे नेईल. प्रत्यक्ष असा उपाय नाही. अप्रत्यक्षपणे काही उपाय असू शकतात की जे आपल्याला स्थूल शरीरामध्ये केलेल्या बदलाने शुद्ध सत्वाकडे घेऊन जाणार आहे, पण ते अप्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष नाहीत. म्हणजे एकदमच त्याचा उपयोग होणार नाही, तो क्रमाने होईल, परंपरेने होईल. तर अंगामध्ये जी शक्ती पाहिजे ती कसली पाहिजे? 10 माणसं आली तरी मी एकटा मारीन असं असली शक्ती नाही लागत तिकडे. असली शक्ती स्थूल शरीरामधली उपयोगायची नाहीये. सूक्ष्म देहामध्ये सुद्धा मनामध्ये माझं मन एकदम खंबीर आहे. तुझं मन किती खंबीर याला किंमत नाहीये. मी अजिबात अहंकारी नाहीये. माझं चित्त एकदम शांत स्थिर असतंय. हे सगळं जे आहे ते बरं आहे, चांगलं आहे. ते सत्वगुणाचं लक्षण आहेत. ती बुद्धी काय, बुद्धी काय करते, बुद्धी काय विचार करते, बुद्धी कसा निर्णय लावते, म्हणजे बुद्धीमध्ये काय शक्ती आहे ही महत्वाची आहे. आपल्याला सूक्ष्म देहामध्ये बाकीची जी काही इंद्रिय आहेत त्यांना सत्वगुणात ठेवणं हे चांगलं आहे, पण प्रमुख कोण आहे? बुद्धी आहे. त्या बुद्धीला सत्वात नेलं पाहिजे. त्या बुद्धीने सत्वातून शुद्ध सत्वाकडे जाण्याचा विचार केला पाहिजे. तर ही जी 2 शरीर आहेत या 2 शरीरांचा आपल्याला असा उपयोग होऊ शकतो. पण त्याच्या पुढे आपला काय? जीव आहे. हा जो जीव आहे या जीवामध्ये ती शक्ती आली पाहिजे. कारण शक्ती खरी त्या जीवामध्ये राहिली पाहिजे. कारण खरा जो काम आहे ते जीवाचंच आहे. खरा उद्धार कोणाचा करायचा आहे? जर करायचंच असेल तर उद्धार कोणाचा करायचा आहे? जीवाचा करायचा. शरीराचा काय उद्धार करता येत नाही. शरीराला काय उद्धार करता येत नाही. शरीर म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीर या 2 शरीरांचा उद्धार करण्याचा खरं तर प्रश्न नाहीये. पण झालाच तर कसा याचा आपण थोडक्यात विचार केलाय. आपल्याला जो प्रमुख विचार करणे आहे तो जीवाचाच आहे. तर हा जो जीव आहे, आपल्या शरीरामध्ये जो जीव आहे तो जीव, त्या जीवाला आपल्याला अशी शक्ती मिळवून दिली पाहिजे, त्या जीवात अशी शक्ती आली पाहिजे की ती शक्ती आपल्याला या आवरण नाशाला उपयोगाला येईल. मग त्यासाठी स्थूल शरीर कुठे राहो, सूक्ष्म शरीर कुठे राहो, कारण या दोघांचा आपला प्रमुख विचारणच नाहीये. तुम्ही आळंदीत राहता का बाणेरमध्ये राहता, पुण्यात राहतात का मुंबईत राहतात, जंगलात राहतात का जनात राहतात, हा एवढा विषयच नाही आपला. जर जनात राहून तुम्हाला हे करता येणं शक्य असेल तर जनात राहा, वनात राहून शक्य असेल तर वनात राहा, 10 माणसांमध्ये राहून शक्य असेल तर 10 माणसात राहा, एकांतात राहून शक्य असेल तर एकांतात राहा. पण जीव जो आहे त्या जीवाला ती शक्ती निर्माण करून देणं गरजेचं आहे. तो जीव जो आहे हा जीव इतका लबाड आहे की तो ती जी शक्ती कमवतो ती नाश पण करत असतो. तसं माणसाला जसा पैसे येतील, काय करतो माणूस? पैसे आले की वाट फुटलेलीच असते. त्याला काय झालेलं असतं? पैसे येण्याच्याच आधी वाट फुटलेली असते. फक्त पैसे यायचेच असतात. म्हणजे पैसे म्हणजे काय? ते एक शक्ती आहे ना, धन ते काय एक शक्ती आहे ती. तर ती जेव्हा येते ना तेव्हाच ती वाटेला लागलेली असते.
म्हणजे ह्याला जर पहिल्यांदा 10,000 रुपये पगार असेल तर हा जसा जगत होता, आता तो त्यावेळेस विचार करत असतो की आपल्याला 10,000 रुपये त्याच्यात चाललेलं असतं. मग तो असा विचार करत असतो, समजा मला 15,000 रुपये पगार झाला तर मग तो एकदमच व्यवस्थित होईल. काही होत नाही. 15 काय 20,000 जरी पगार झाला, डबल झाला, तर 20,000 झाल्यानंतर आपोआप वाट फुटलेलीच असते आणि 10,000ला जी स्थिती असते तीच 20,000 असते. उलट कदाचित त्याच्यापेक्षा परिस्थिती खराब होऊन जाते, उलट त्याच्यापेक्षा जास्त मानसिक त्रास वाढलेला असतो. म्हणून 10,000 आहे का 20,000 आहे, 20,000 आहे का 2 लाख आहे, त्याला काही किंमत नाही. लोकांना वाटते त्याची किंमत की आमच्याकडे एवढं आहे, तुमच्याकडे एवढं आहे. ह्याला काही किंमत नाही, शून्य किंमत आहे. व्यावहारिक दृष्ट्याच सांगतोय, पारमार्थिक दृष्टी नाही सांगत आहे. व्यावहारिक दृष्ट्याच काही किंमत नाही. तुमच्याकडे 10 लाख आहे का 2 लाख आहे, कारण दोघांची स्थिती समानच आहेत. दोघंही समानच पातळीला आहे, फक्त दिसण्यापुरता फरक आहे ना व्यवहारात सुद्धा. मग तो दिसण्यातला फरक जे लोक मानतात ते सुखी दुःखी होतात. दिसण्यातला फरक जर स्वीकारला तर सुख दुःख येणारच आहे, आणि दिसण्यातला फरक नाही स्वीकारला तर तो झोपडीत राहिला तरी सुखीच राहणार आहे, किंवा बंगल्यात राहिला तरी सुखीच राहणार आहे. आणि स्वीकारला तर झोपडीत राहिला तरी दुःखी, बंगल्यात राहिला तरी दुःखीच आहे. मग तो आपण काय स्वीकारतो त्याच्यावर आहे. आपला स्वीकारण्याचा विषय आहे तिथे. असो, अवघड आहे ना ते. तर तसंच इकडे पण आहे. हा जो जीव आहे, ह्या जीवाकडे जी शक्ती येते, ती शक्ती जी येते तेव्हा वाट फुटलेलीच असते. जसं जसं तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवत जातात तशी शक्ती वाढत जाते, आपोआप वाढत जाते. बरं, आपोआप वाढत जाते. आपलं शास्त्र कळायला लागतं, शास्त्रातले गूढार्थ कळायला लागतात, अनेक आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलायला लागते हळूहळू. आता ही शक्ती वाढत चालली ना. त्याच वेळेस दुसरी सुद्धा ती ऱ्हास करण्याचं सुद्धा काम सुरू होतं. त्याच वेळेस अतिपरिचयात अवज्ञा भवती. आपोआप जसं जशी शक्ती वाढते तसा जसा हा परिचय जेव्हा वाढलेला असतो तेव्हा त्याच्यातून अवज्ञा पण वाढत जाते आणि अवज्ञा होत जाते. आणि मग अवज्ञा झाली की मग आपोआप शक्ती ऱ्हास होत जाते. म्हणजे जेव्हा केव्हा आपण ह्या जीवाला ती शक्ती प्रदान करू, जेव्हा जेव्हा या जीवाकडे आपण ती शक्ती संचित करत जाऊ, साठा करत जाऊ त्याचा, तेव्हा ती शक्ती ऱ्हास पण पावत जाणार आहे. कसं होईल माहित नाही. उदाहरणं तुम्हाला खूप आहेत, इतिहासच आहेत ना, माझं नव्हे. तुम्ही कुठलेही महाराज आणि कुठलेही त्यांचे शिष्य संप्रदाय बघा, कुठलेही तुम्हाला जे वाटतील ते कुठलाही घ्या, कुठलाही एकालाही सोडू नका, कुठलाही घ्या, तुम्हाला जे आवडेल ते घ्या आणि त्यांचा फक्त इतिहास बघा. सगळे त्यांचे शिष्यांचे इतिहास बघा, त्यांचा आणि शिष्यांचा इतिहास. आणि मग हे मी काय सांगतो याचा नीट विचार करा. मग तुम्हाला लक्षात येईल की आपोआप काय होतात, ऱ्हास होत. म्हणजे एखाद्या महाराजाने खूप चांगलं सांगितलेलं ऐकून त्याला पटलं, त्याची शक्ती वाढत जाते. त्याला कळायला चुकून काहीतरी कारणाने त्याला दुसरं कोणीतरी दुसऱ्या महाराजांकडे घेऊन गेलं आणि त्या महाराजांनी त्याला पटलं, तर मग हा म्हणतो अरे यांना काही एवढं माहिती असं वाटत नाही. ज्याने कोणी सांगितलं त्यालाही सगळं माहिती असतं असं नसतं. ते फक्त काय आहे, कला आहे ती फक्त एक. तुम्ही माझ्याऐवजी 10 महाराजांचं जरी ऐकलं तरी काय होणार आहे, कोणीतरी सांगण्यामध्ये श्रेष्ठ असणार आहे. मी चांगलं सांगतो म्हणून मी चांगला, माझ्यापेक्षा चांगले सांगणारे पण अनेक असतात, त्याचा त्याचा काही संबंध नाही आहे. पण एखाद्याने ऐकलं तर काय म्हणणार, महाराजांपेक्षा ते फार चांगले सांगतात, संपलं. तिथे ते मायेचं काम झालेलं असतं, बाकी काही झालेलं नसतं. महाराजाची जी स्थिती असते ती असतेच, तिचं काम होऊन जातं. काय होतं, तिचं काम होऊन जातं. अश्रद्धा किंवा अनिंदा हे संपतं, निंदा तयार होते आणि श्रद्धा ढासळते आणि मग आपोआप तप ढासळतं. तप ढासळलं की श्रवण इच्छा ढासळते. सगळं चारी जे संप्रदायाची लक्षणं आहे ती संपतात. चारही संप्रदायाच्या लक्षणातून हा बाजूला जातो आणि मग काही करत राहू देत, त्याला देवाची भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आता एखादा म्हणू शकतो तुमचं ऐकलं तरच आमचा उद्धार होणार आहे का. आता ही शंकाच आहे, पण असे काही गरजेचं नाही. मी तर अनेक लोकांना सांगत असतो, श्रवण तुमचं तुम्हाला जर करता असेल, हे जे वाचतो आपण, हे वाचण्यातून एक श्रवणच होत असतं, ठीक आहे. तर तुमचं तुम्हाला जर येत असेल तर माझ्याकडे किंवा माझ्यासारख्या माणसाकडे जायची गरजच नाहीये. पण तुमचं तुम्हाला झालं पाहिजे, तुम्हाला त्यातले अर्थ कळले पाहिजेत, तुम्हाला त्याचं गूढार्थ लक्षात आले पाहिजेत आणि ते निसंशय होत गेले पाहिजेत, ठीक आहे नाही. त्याची कुठेतरी खात्री झाली पाहिजे, कुठेतरी त्याला प्रमाण पाहिजे, कोणीतरी त्याला स्टॅम्प मारला पाहिजे, नाही का. तर ही जी शक्ती आहे, ही शक्ती जीवामध्ये आपण तयार करत असतो, ती होत असते. आपण जेव्हा साधन करतो तेव्हा तयार होत असते, पण त्याच वेळेस ती संपण्याची. ब्राह्मण लोक जसे हुशार असतात, पैसे जसे कमवतात, तर कमवताना त्यांचे पैसे शक्यतो वाट फुटत नाही त्यांना.
ब्राह्मण शहाणे का असतात? व्यवहारामध्ये ब्राह्मण लोक शहाणे असतात. ब्राह्मणच असं नाही, क्षत्रिय पण काही शहाणे असतात. ते काय करतात, ती बरोबर संपत्ती व्यवस्थित त्यांनी जतन करून ठेवतात, शक्तीचा ऱ्हास होत. पण मूर्ख जे असतात ना माणसं, ते त्याचे कसे वाट लावतील सांगताच येत नाही, कुठं उधळतील हेच सांगता येत नाही. जास्तीत जास्त काय दिसतं व्यवहारामध्ये, जनता कशी असते, महिन्याच्या शेवटी कुठेतरी हात पसरावेच लागतात. पगार किती होऊ देत, पगार किती झाला तरी महिन्याच्या शेवटी हात पसरणेच आहे. मी आता एवढ्या वर्ष नोकरी केली, म्हणजे करतोय, आज तागायत या क्षणापर्यंत मला महिन्याच्या शेवटी काय कधीच कोणापुढे हात पसरावा लागला नाही. आता एखादे म्हणते तुम्हाला लोकच देतात आपोआप, त्यामुळे मला गरज नाही पडत. आधी काय मला देत नव्हते लोक. आता समजा मी महाराज जेव्हापासून जरा प्रसिद्धी आलो थोडाफार, तेव्हा लोक मला द्यायला लागले पैसे. त्याच्या आधी मला कोणी पैसे देत नव्हतं ना, का देत होते? आणि अर्थात मी हे जे पैसे येतात ते माझ्या कुठल्याही व्यवहारात वापरत नाही, म्हणजे माझ्या व्यावहारिक भागामध्ये मी हे पैसे कधीच वापरत नाही. पण मला जेव्हा 2000 पगार होता तेव्हा सुद्धा महिन्याच्या शेवटी माझी अशी स्थिती नव्हती आणि आजही नाहीये. पण मी इतके बघतो, ₹1,00,000 पगार असलेले लोक सुद्धा महिन्याच्या शेवटी हात पुढे करतात. आता हा व्यावहारिक भाग आहे, तर कसे वाटा सुटतात व्यवहारात. मग त्याला अनेक म्हणी आहेत की अंथरूण पाहून पाय पसरा, नाही का, असं बरंच काय काय आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की शक्ती जी असते तिचा ऱ्हास झाला, ती नष्ट झाली की तिच्यापासून तुम्ही काय कार्य अपेक्षित करणार आहे? तुमच्याकडे धन नसेल तर तुम्ही काय करू शकता? धनच नाही तर करणार काय? खिशात पैसे नाही तर काय काम करणार येणार आपल्याला? तसं आपल्या या जीवामध्ये शक्तीच नाही तर काय आपण परमार्थामध्ये आवरण नाश करणार आहोत? म्हणून महाराज आम्ही गंध लावतो, चांगले चांगले कपडे घालतो, माळ घालतो, आम्ही रोज आरती करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, पूजा करतो, तीर्थयात्रा करतो, भजन म्हणतो, पूजन करतो, बरंच काय काय करतो. अरे पण ती शक्ती नाही तुझ्याकडे. मग आम्ही एवढं सगळं करतो हे काय? एखादा मुलगा जर जिम मध्ये जात असेल किंवा तालमीत जात असेल आणि चांगला धष्टपुष्ट असेल, महाराज माझ्यामध्ये खूप शक्ती, आता मला भगवत ज्ञान व्हायला पाहिजे, नाही होणार त्याला. त्या शक्तीचा उपयोग नाहीये काही. चांगली शक्ती आहे ना, बलदंड आहे तो, त्याचं काम कुठे आहे? 4 माणसं आले तर त्यांना अडवू शकतो, मारू शकतो, तिथं काम आहे त्याचं. तसं तुम्ही जे काही शक्ती तयार करता त्या शक्तीचं काम काय आहे नक्की? ती शक्ती कशाला वापरता येईल हे कळलं पाहिजे ना. तर आपल्याला या शक्तीचा आवरणाच्या नाशासाठी उपयोगात येणाऱ्या शक्तीचा संचय केला पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे शहाण्या माणसासारखी, की ते कसा त्याचा नाश होणार नाही. शहाणा मनुष्य जसा आपल्या गाठीला पैसा बरोबर ठेवतो, बचत करतो, विनाकारण कुठेही उधळत बसत नाही, ठीक असं विचार करतो. मला एक जण म्हणे, आमचा आता ते त्यांची बौद्धिक क्षमता तेवढी असल्यामुळे एक पिऊन आहे, पिऊन म्हणजे तो शिपाई, तो म्हणे महाराज काय, त्याला माहिती नाही महाराज, मला म्हणे काय जगणं बिगणं काय, ह्याला काय अर्थ नाही. म्हटलं काय रे, काय झालं? आता मी कधी एन्जॉय करणार म्हणे. म्हणून आता ठरवलंय 2 एकर विकतो आणि गाडी घेतो. काय करतो? तुमची गाडी वगैरे कसं मस्त चालते ना. म्हटलं मला कळे ना, हा काम विचारतो मला. मला म्हटलं आता आम्ही कसं कधी हे करणार? म्हटलं घे ना गाडी, काय करतो, घे, कर एन्जॉय. आलं लक्षात? डोक्याचे भाग किती आहे ना, म्हणजे काय लोकांची बुद्धी चालते ना, कशी चालते. आहे ते संचय करणं, कमीत कमी संचय करा, त्याचा वृद्धी जाऊ दे व्यवहारामध्ये ना. व्यवहारामध्ये जे आहे ते नीट जपून ठेवलं पाहिजे, उधळलं नाही पाहिजे कुठं, किंवा अशा ठिकाणी वापरलं पाहिजे की त्याचा वृद्धी झाली पाहिजे. तेवढी अक्कल नसते. मग महाराजांनी सांगितलं म्हणून लॉटरीत पैसे लावले, वृद्धी करायची होती, आणि मग 10 तिकीटं काढली आणि त्याला वाटलं होतं लागेल 10 लाखाची नोट, आणि नादच लागला आणि गेला सगळा पैसा संपला. असलं काहीतरी सांगत नाही बरं मी. नाही तर काही लोक वृद्धी करायची म्हणजे काहीतरी भलतंच करायचं सांगतात, असं नाही सांगत. शक्ती जी आहे ती कशी नष्ट होते याचा विचार करणे आहे. शक्ती जी आहे ही नष्ट झाली नाही पाहिजे. शक्ती जशी व्यवहारामध्ये आपण शहाणा मनुष्य विचारपूर्वक वापरतो, एक विचारपूर्वक त्या शक्तीचा उपयोग करतो, त्याच प्रकारे आपल्याला परमार्थात सुद्धा ही शक्ती, कुठली शक्ती आहे, आवरण नाशासाठी उपयोगात येणारी शक्ती आहे. ती शक्ती जी असते ती जीवाशी संबंधित आहे. जीव जो आहे त्या जीवात ती शक्ती पाहिजे, आणि जीव जो आहे तो जीव जर ती शक्ती धरून राहील, त्याच्यामध्ये ती शक्ती राहील, तर मात्र मग आपल्याला त्या आवरणाचा नक्कीच नाश करता येईल. म्हणून सगळ्यांनी काय करायचं, सगळ्यांनी काय करणं अपेक्षित आहे की त्या जीवाला
त्या जीवाला या 4 साधनांमध्ये, 4 लक्षणांमध्ये गुंतून ठेवलं पाहिजे. तप, अनिंदा, श्रद्धा आणि श्रवण इच्छा ह्या टिकून राहिल्या पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठं गडबड झाली की ती शक्ती ऱ्हास पावत असते. कुठेही काही होते, ह्याच्यातलं एक जरी कमी झालं तरी काहीतरी चुकतंय आपलं म्हणून लक्षात घ्यायचं. काही कारणाने होते. म्हणजे आपण जर अभ्यास करू शकलो नाही ज्ञानेश्वरीचा किंवा चिंतन श्रवण करू शकलो नाही, 100% शक्य नाहीच आहे, कोणालाच होऊ शकत नाही. पण मग त्याच्यावेळी दुसरं साधन तर करता आलं पाहिजे. नाही शक्य झालं, श्रवण नाही घडलं तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता आला पाहिजे. नाही अभ्यास करता आला, श्रवण करता आलं पाहिजे. काहीतरी साधन करता आलं पाहिजे. कारण की एकच म्हणजे इथे येऊन तुम्ही श्रवणच करा असं होऊ शकत नाही. कारण काहीतरी अडथळे अडचणी असणारच आहे. मग त्यावेळेस दुसरा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला साधनांमध्ये पर्याय आहेत ना खूप, नाही का? तर त्यावेळेस ते साधन करायला पाहिजे. नाही तर मग म्हटलं की नाही साधन, मग तुम्ही सांगितलं मग आम्ही तीर्थयात्रेला गेलो, मग तीर्थयात्रा करून आलो, मग साधन केलंच की दुसरं. त्या साधनाचा इथे उपयोग नाहीये काही. ते फक्त तुमच्या पाप नाशासाठी किंवा तुम्हाला कुठेतरी पुण्य कमवण्यासाठी काहीतरी साधन आहे. त्याचा इथे जीवामध्ये ही आवरणाच्या नाशासाठी लागणारी शक्ती निर्माण होत नाही. म्हणून तुम्ही केलेले, तुम्ही 1 महिना तीर्थयात्रा केली का 15-20 दिवस वारी केली, त्याने तुमचं फक्त हे बाकीचं कंजाळ जाईल. त्याचा इकडे काही उपयोग नाही. ह्याला उपयोगाला पोषक असलेलं साधन पाहिजे. शास्त्राचा अभ्यास, श्रवण किंवा स्वतःच एकांतात बसून विचार, हे अनेक साधनं आपण करू शकतो. या साधनांचा आपल्याला अवलंब करायला पाहिजे. किंवा दोघांमध्ये तिघांमध्ये बसून त्याच्यावर विचार, अनुवाद, अनेक पर्याय असतात आपल्याकडे. एक पर्याय नाही आपल्याकडे. जर आपण हे केलं तर त्याच्यामधून फायदा होईल. तर त्याच्यातून जीवामध्ये ती शक्ती तयार होईल. आणि ती काय शक्ती एकदा तयार झाली की मग हे आवरण नाश शक्य आहे. तिथपर्यंत हा आवरण नाशाचा विषय नाही. जरी इथे आवरण नाश कसं करावा हा विषय सांगितलेला नसला तरी सुद्धा आपण एक माहिती म्हणून याचा विचार करतो आहोत की आवरण कसं संपवावं. तर आवरण ही शक्ती आहे, म्हणून त्या शक्तीला नाहीसं करण्यासाठी दुसरी शक्ती पाहिजे. आणि ती शक्ती कशी पाहिजे? त्याच तोडीची पाहिजे. आवरण ही शक्ती मायेची आहे, त्याच्यामुळे एवढ्या भयानक असलेल्या त्या मायेच्या या शक्तीचा नाश करणं अवघड असणारच. पण जे श्री गुरु सानुकूल, श्री गुरु जर सानुकूल होईल, शास्त्र जर सानुकूल होईल, ईश्वर जर सानुकूल होईल तर आपल्याला याच्यातून बाहेर पडता येईल. म्हणून या तिघांना सदैव नमन करणं गरजेचं आहे. या तिघांना सदैव शरण राहणं गरजेचं आहे. या तिघांना जर आपण शरण राहू, त्यांच्याकडे जर आपण प्रार्थना करू तर मात्र आपल्याला याच्यातून बाहेर पडता येईल. पण या जीवामध्ये ती शक्ती काहीही करून आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. आपणा सर्वांमध्ये 4 सांप्रदायिक लक्षणांचा सदैव उत्कर्ष हो, यासाठी तो परमकृपाळू भगवंत आपणा सर्वांवर कृपा करोत, अशी त्या कृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया